नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानडी ग्रामीण बोरेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो मी आज शेतीत काम करत होतो आणि मला आठवलं आज कोपरगाव तालुक्यात म्हणजे आपल्या शहरामध्ये घुटे साहेबांच्या मुलीचा पेपर होता. तर ते सर आलेले तिथं. चला म्हटलं आता गुरूंची भेट घ्यायला जावंच लागेल आपल्याला. तर मी पटकन आता आवरतो आणि कामाचं नियोजन हे देतो माणसांच्या आणि पटकन आवरून आता मी कोपरगावला निघतो. मित्रांनो, माझ्या पाठीमागं नारळाची बाग आहे, त्याचे पूर्ण ते खोडं काढून झालते आणि त्याच्यानंतर त्याला आपण आता शेणखत टाकत होतो. तर हे नियोजन आज चालू होतं. तर अशा पद्धतीनं आपण घरचं काम उरकून आणि सरांची भेट घ्यायला लगेच कोपरगावला निघतोय. तर चांगल्या पद्धतीनं भेट होईन आपली आणि बघू पुढं काय होतं ते सरांना भेटल्यानंतर. आता एक्सायटेड तर खूप आहे मी. चला भेट झाली पाहिजे महत्त्वाची. चला लगेच निघू, सरांची भेट घेऊ. तुम्ही आधी शेतीचं काम बघा थोडं, त्याच्यानंतर आपण घुटे सरांना भेटायला जाऊ. त्या दिवशी आपण नारळाच्या बागेत पेरूचे जे खोडं होते ते काढले होते आणि आता त्याला खत टाकायचं काम चालू आहे. तर हे शेणखत आहे मित्रांनो, घरच्याच गाईचं खत आहे. तर आपण हे त्याला टाकतोय झाडांना. आता म्हणजे आज समजा तुम्ही 4-5 दिवसात पाऊस चालू होत आहे, तर घरच्या शेतीचे कामं करणे पण गरजेचे आहे. काही वेळ घरी काही वेळ बाहेर म्हणजे बरं वाटतं थोडं. त्याच्यानंतर तुम्हाला पण नारळ जर शेती करायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपण नक्की त्याची सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आणि व्यवस्थित माहिती देईन थोडक्यात बनवून व्हिडिओ. आणि कुठल्या प्रकारचा नारळ लावला पाहिजे हे तुम्हाला नक्की सांगेन मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण बुडाला जे खत आहे शेणखत ते टाकतोय मित्रांनो. कारण थोड्या दिवसात आता पाऊस चालू होणार आहे आणि झाडाला थोडी खताची पण गरज असते. तर आपण आता तो बाग काढला, स्वच्छ केला मित्रांनो. पूर्ण स्वच्छ झालेली बाग आहे आणि याच्यातलं गवत वगैरे आपण काढून रोटरी मारून त्याच्यानंतर आता खत टाकायची पद्धत चालू. या गल्लीतून जर असं आणलं ट्रॅक्टर तिकून त्या गल्लीतून नारळाला कीड लागते. थायमेट टाकून मुळ्या जरी असतात तरी मुळ्या जरी असतात तरी जगला असते. गेलं झालं, त्याला काय आता पर्याय नाही काही. तर मित्रांनो आपण कॉलेजला पोहोचलो होतो आणि आपल्या गुरूंची आपली भेट झालेली.
तर मी तुम्हाला त्यांची भेट घालून देतो. बरेच दिवसाची इच्छा होती माझीवाली की आपल्या गुरूंची भेट झाली पाहिजे. मी जवळ वर्षापासून प्रयत्न करतो आहे सरांना भेटायचा. तर आज योग आला. सरांच्या मुलीचा पेपर होता इथं कोपरगावला. भेट झाली. सर आले ते आता मी त्यांना भेटायला आलेलो आहे. ते समोर आहे माझ्या. मला बोलायचं उमजत नाही आता. तर मी तुम्हाला त्यांची भेट करून देतो. काम करताय सर. मला असं वाटतं मला त्याने बरेच आमचं बोलणंही झालं बऱ्याच वेळा आणि त्यांचं कामही खूप चांगल्या प्रमाणात चाललेलं आहे सध्या. मला असं वाटतं पाणी शोधक मिळवलं येतालच आहे ना. त्या टायमाला आमचं भरपूर काही कॉम्बिनेशनमध्ये व्हिडिओ राहतील. तर चला त्यांच्या चॅनलला सगळे सपोर्ट करा आणि जगामध्ये तुम्हाला जे आवडतं त्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याच गोष्टीवर तुम्ही ठाम राहा. त्यांनी हेच खूप मोठं माझं भाग्य आहे. आणि याच्यानंतर आता असा प्लॅन आहे. सर कोपरगावला आलेलेच आहे. तर आता मी शिर्डी दर्शन आलो साईबाबांच्या आणि सरांची भेट झाली. हेच माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. मित्रांनो नमस्कार. मी सुरेश भोटे. ग्रामीणवाडी स्पेशल या यूट्यूबचा आपला प्रवास खूप दूरवर पोहोचला. तसाच तो आपला राहुलदादापर्यंत पोहोचला. राहुलदादाचे व्हिडिओ मी पण पाहतो. बाकी चांगला सपोर्ट सगळे मित्र करतायत आणि त्यांची पाणी शोधण्याची जी कला आहे किंवा जी टेक्निक आहे ती फार सुंदर आहे. मला असं वाटतं दिवसेंदिवस या कलेची वाढ करत एक चांगलं पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि राहुलदादा मला थेट कॉलेजवर भेटायला आले. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं मित्रांनो. आता आपल्या चॅनलवर सांगितलं होतं ग्रामीणवाडी स्पेशलवर की मी उद्या माझ्या मुलीला घेऊन पेपरसाठी जाणार आहे कोपरगावमध्ये. योगायोगाने आमची भेट झाली. ती म्हणजे योगायोगाने म्हणता येणार नाही. ते मला वाटतं थेट घरून आलेत भेटण्यासाठी. थोडा वेळ म्हणजे मला किती वेळ लागेल. मी मला 1-1.5 तास लागेल. तर ते आले. चहा पाणी वगैरे झालं आहे आणि आता आम्ही निघणार आहेत आमच्या घराकडं. सरांची पुन्हा भेट पाणी शोधक मेळाव्यात होईल. चला सर बाकी तुम्हाला काही सांगायचं तुम्ही सांगू शकता आपल्या मित्रांना. सर भेट झालीच मला खूप महत्त्वाचं आहे. कारण मला सर्व मित्रांना एवढं सांगायचं आहे की आम्ही या जगात कोणालाही पाणी समजत नाही. हे मी पहिलंच सांगितलं होतं आपल्या पहिल्या चॅनलवर, दुसऱ्या चॅनलवर आणि आजही सांगतो. या जगात कोणालाही पाणी समजत नाही, कोणालाही पाणी दिसत नाही. पाणी शोधलं जाऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारे आपण पाणी शोधण्याचे प्रयत्न करतो आहे. मला वाटते बऱ्यापैकी पाण्यापर्यंत पोहोचलो. बरेच लोक जे आपले मित्र आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, स्वतः पाणी शोधून सुपरहिट झाले, सक्सेस पॉईंट झाले. आणि मला असं वाटतं सगळ्या जणांनी आपापले प्रयोग करून स्वतःचं पाणी स्वतः शोधावं एवढंच माझं म्हणजे मनापासून सगळ्यांना सांगणं आहे. शेवटी आम्ही अभ्यासक आहोत. अभ्यास करता करता फार थकल्यानंतर किंवा फार मोठा प्रवास झाल्यानंतरही थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या गोष्टी आमच्याकडून समजून घ्याव्यात. आम्हाला असं कोणालाच वाटत नाही की बाबा कोणाचं नुकसान व्हावं, कोणाचे पैसे पाण्यामध्ये वेस्ट जावेत. आमची सगळ्यांची एवढीच इच्छा आहे जे बी पाणी शोधक आहेत की बाबा शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यानंतर आपण त्याचा प्रयोग सुपरहिट केला पाहिजे. एवढे प्रयत्न असतात. पण त्याच्यातूनही अपयश आलं तर त्यात आम्हालाही थोडं दुःख वाटतं. म्हणजे थोडं म्हणण्यापेक्षा जादा भरपूर दुःख असतं. पण ते सांगण्याजोगं नसतं आहे की नाही. चला मित्रांनो आता यांची घेऊ रजा. नमस्कार सर. नमस्कार. सरांनी जे बोललं आणि मी पण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की झाडं लावले पाहिजे, झाडं जगवले पाहिजे. सरांनी पण त्यांच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला सांगितलेलं आहे की झाडं लावा, झाडं जगवा. मित्रांनो प्रत्येकाने मोहीम जर राबवली तर ती आपल्या हितासाठी आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला